फेडरेशन ऑफ घरकुलचा 9वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. ओपन जिमचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी हितेश कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न. फेडरेशन ऑफ घरकुलचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याने साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त घरकुल परिसरातील नागरिकांसाठी ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. घरकुल येथील रहिवाशी हितेश कुलकर्णी यांनी अलीकडेच UPSC परीक्षेत यश मिळवून उपविभागीय अधिकारी पश्चिम महाराष्ट्र विधानभवन पुणे या पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या हस्ते या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी आणि परिसराच्या विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमाला फेडरेशन ऑफ घरकुलचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. यामध्ये फेडरेशन अध्यक्ष अशोक मगर, संचालक दशरथ शिंदे, विनायक लाटे, सुजाता विधाते, रुक्मिणी कवळी, निर्जला चौधरी, सुधाम जाधव, युवराज नीलवर्ण, शिवाजी भुजबळ, संतोष दिवटे, अविनाश अनमोल, दत्तात्रय शिंदे, सुधाकर धुरी, भिवाजी साबळे, संजय बिर्जे, रमेश जाधव, सतीश नागावकर, ऋषिकेश जाधव, नागेश गवळी, भगवान पारे व सुरेश वैरागर यांचा समावेश होता. ओपन जिम बसविण्यासाठी फेडरेशन अध्यक्ष अशोक मगर यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगितलं. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे व ऊर्जामय वातावरण लाभले. घरकुल परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत फेडरेशन ऑफ घरकुलचा हा सामाजिक आणि आरोग्याभिमुख पुढाकार कौतुकास्पद ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड. फेडरेशन ऑफ घरकुलच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गेल्या 9 वर्षापूर्वी हे फेडरेशनचं जे रोपटं लावलं होतं ते आता खूप फुलतंय आता सध्यामध्ये. आणि आज त्याचा एक परिचय म्हणून आपण आज ह्या घरकुलमध्ये 3 ओपन जिमचं उद्घाटन करतोय. आणि हे उद्घाटन करण्यासाठी आपलं घरकुलकर म्हणून UPSC पास झालेला हितेश कुलकर्णी यांच्या हस्ते आपण ते कार्यक्रम घेतला आहे. कारण आपल्याच घरकुलमधून तो विद्यार्थी आहे. भविष्यामध्ये असे चांगले विद्यार्थी घडणार आहेत आपल्या घरकुलमध्ये. हे जे 3 ओपन जिम आपण घेतलेत यासाठी फेडरेशन ऑफ घरकुल सर्व टीम यांनी चांगलं काम केलं. आणि हे चांगलं केलेलं काम आपण सर्वांनी इथं येऊन चांगल्या पद्धतीने इथं याचा वापर करावा. भविष्यामध्ये वेगवेगळे आपण कामं करणार आहोत. हे काम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्याला हे हात दिलेला आहे. यामध्ये क्रीडा विभागानं खूप महत्त्वाची भूमिका घेतली की ज्या ठिकाणी 1 ओपन जिम द्यायला पाहिजे तिथं आपण 3 मागितले आणि त्यांनी 3 ठिकाणी आपल्याला ते दिलेत. त्याचा चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी वापर करूया. आणि या ग्राउंडवर अजून एक ओपनिंग आपण घेतोय, व्हॉलीबॉलचं सुद्धा केलेलं आहे. त्या व्हॉलीबॉलच्या ह्याच्यासाठी विधाता मॅडमनी खूप मोठं सहकार्य केलं आहे की चला बाबा लोकांनी काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे म्हणून तो एक व्हॉलीबॉलचं एक हे तयार केलं आहे संघ. आणि भविष्यामध्ये या व्हॉलीबॉलचा बी सगळ्यांना आपण व्यवस्थित वापर करावा आणि चांगल्या पद्धतीनं ग्राउंड स्वच्छता ठेवा. भविष्यामध्ये असे चांगले कार्यक्रम आपण घरकुलमध्ये भरवूया. एवढं बोलतो. धन्यवाद. आज आपल्या घरकुल फेडरेशनच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त घरकुलमधील सर्व सभासदांना व घरकुलमधील सर्व नागरिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे मी थोडंसं अधोरेखित करण्यासाठी बोलण्याचं हे केलं की आपल्या सचिवांकडून आत्ता एक वाक्य गेलं की 9 महिन्यापूर्वी फेडरेशन अस्तित्वात आलं. तर मी त्या विषयावरती दिलगिरी व्यक्त करतो आणि सांगतो की 9 वर्षापूर्वी फेडरेशन अस्तित्वात आहे. 9 वर्षापासून फेडरेशन आपण घरकुलमध्ये कार्यरत आहे. आणि आता नवीन जी काही बॉडी संचालक बॉडी इलेक्ट झाली ती 9 महिन्यापासून इलेक्ट झाली आणि त्या नवीन बॉडीने कार्यकाळ चालू केला आहे तो 9 महिन्यापासून. त्यांना 9 महिन्यापासूनचा कार्यकाळ म्हणायचं होतं पण चुकून त्यांच्या तोंडून 9 वर्षापासून 9 महिन्यातून फेडरेशन अस्तित्वात झालं. हे एक अधोरेखित झालं. आणि राहिला विषय मगर साहेबांनी या कामाचा पाठपुरावा केला त्याबद्दल कुठलीही शंका नाही, दुमत नाही. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या घरकुलचे प्रतिनिधी म्हणून ते या सगळ्या कामाचा पाठपुरावा करतात, कामकाज करतात. आणि आपल्या घरकुलला ह्या अशा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्या वेळोवेळी मागच्याही संचालक बॉडींच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने पाठपुरावा करून मिळवलेले आहेत. इथून पुढे आपण सर्वजण मिळू आणि या सगळ्या गोष्टीला आम्हाला फेडरेशन म्हणून कार्यरत असताना आपल्या सगळ्या घरकुलवासियांचा पाठिंबा पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मध्ये 3 ओपन जिम आपण तयार केलेले आहे तिथे. त्या ओपन जिमचं उद्घाटन आज आपल्या घरकुलमधीलच UPSC पास झालेला विद्यार्थी हितेश कुलकर्णी यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे. तरी या ठिकाणी उपस्थित सर्व संचालक मंडळ, येथील प्रमुख कार्यकर्ते आणि घरकुलमधील सभासद यांना विनंती आहे की या
जे आपण ओपन जिम तयार केले त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि इथून पुढेही फेडरेशन ऑफ घरकुलच्या माध्यमातून येथे भरपूर काही कामं होणार आहेत. त्या कामासाठी आपण सर्व घरकुलमधील नागरिकांनी फेडरेशन ऑफ घरकुलला सहकार्य करायचं आहे. तसं पाहता हे काम जे आहे हे 3 जे ओपन जिमचं जे आपण मंजुरी घेतलेली, तसं पाहता हे वैयक्तिक काम हे मगर साहेबांनी केले, परंतु त्यांनी ते श्रेय न घेता फेडरेशनच्या नावाने जे केलं आपण हे असं सिद्ध केलं. कारण की हे 2 वर्षापूर्वी काम त्यांचं मला माहीत होतं. बरोबर आहे मगर साहेब, 2 वर्षापासून ते या कामाच्या मागे लागले होते आणि त्यांनी मंजुरी घेतली आणि आता एक 10 महिन्यापूर्वी 6, 8, 9 महिन्यापूर्वी आपलं फेडरेशन अस्तित्वात आलं आणि त्या माध्यमातूनच आपण इथून पुढे काम करू. येथील सामाजिक कार्यकर्ते असतील, कुठलेही कार्यकर्ते असतील, त्यांनी पण या पुढे फेडरेशन ऑफ घरकुलला सहकार्य करून जे काही कामं करायचे असतील त्या कामासंदर्भात आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या क्रीडा विभागाच्या वतीनं आपल्या घरकुलमध्ये या 3 उद्यानामध्ये हे जे ओपन जिम बसवण्यात आलेले आहे त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी झाला आहे. येणाऱ्या काळात ज्या गोष्टी घरकुलमध्ये विकासाच्या गोष्टी ज्या काही होतील त्या होत असताना आमचा सर्वांचा त्या गोष्टीला पाठिंबा असेल आणि या सुवर्णसंधीचा सर्व नागरिकांनी या ठिकाणी योग्यरित्या लाभ घ्यावा. केलेल्या साहित्याची योग्य निगा सगळ्यांच्या वतीनं राखली जाईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. एवढं संकल्प तुझे.